वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम चालचलाऊ, कंत्राटदार करतो खेळाडूंसोबत मनमानी, फुटबॉल खेळाडू आक्रमक भूमिकेत। पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभाप्रसंगी देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी वर्धा जिल्ह्यात हजेरी लावली होती। त्याकरिता वर्धा शहरात जय्यत तयारी देखील करण्यात आली होती। बाहेर गावावरून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वर्धा शहरात असलेल्या न्यू इंग्लिश शाळेच्या मागील ग्राउंडवर लेवलिंग करण्याकरिता मुरुमऐवजी लोह मिश्रित स्लॅग टाकण्यात आला होता। परंतु त्या लोह मिश्रितल्यामुळे त्या ग्राउंडवर सराव करणाऱ्या खेळाडूंना इजा होऊन त्यांच्या जीवनाशी खेळ होत असल्याचे निदर्शनास आले होते। या अनुसूचित प्रकारावर प्रकाश टाकून जनसंग्राम न्यूज चॅनलने वृत्तमालिका प्रकाशित केली होती। त्यामुळे त्या ग्राउंडवर स्लॅग काढण्याचे काम करण्यात आले। परंतु या ग्राउंडवर स्लॅग टाकण्याचे काम घवघवे नामक कंत्राटदाराने केले असल्याची माहिती प्राप्त झाली। परंतु आता मात्र तो लोह मिश्रित स्लॅग गोळा करण्याची वेळ आली असता ग्राउंडवर खेळणाऱ्या खेळाडूंना कंत्राटदारामार्फत उडवाउडवीचे उत्तरे दिले जात असल्याचे कळत आहे। म्हणूनच संबंधित खेळाडूंनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कामाला निषेध दर्शवलाय। हा लोह मिश्रित स्लॅग साफ करून देण्याची मागणी सर्व खेळाडूंनी केली असून त्या ग्राउंडचे काम न झाल्यास उपोषणाचा इशारा देखील दिलेला आहे। नमस्कार। काही दिवसा पहिले जनसंग्राम न्यूजनी बातमी प्रकाशित केली होती। या ग्राउंडवर जो स्लग टाकलेला आहे, या स्लगमुळे खेळाडूंना इजा झालेल्या आहेत। या इजांमुळे खेळाडूंना खूप मोठे नुकसान झालेले आहे। आपल्याकडे जाणून घेऊया, आपल्या खेळाडूंकडून आपण जाणून घेऊया। त्यांनी आता 3-4 दिवसा पहिले साफसफाई केली होती। PWD ऑफिसमधले कंत्राटदारांनी जो कंत्राटदाराला काल फोन केला आपण का हे साफसफाई पूर्ण झाली नाही आहे, अजू घवघव हे कंत्राटदाराचे नाव। तर त्यांनी त्या फोनचं उत्तर मला असं रीती दिलं का मी याच्यावर तर काही करू शकणार नाही, पण होणारा त्रास आम्ही काल खेळल्यानंतर काल एका प्लेअरला इजा झाली, त्याच्या इजेला त्याच्या हाताला मार लागला। कालच साफ केल्यानंतर जसं पहिले आपली फक्त आमची खेळाडूची इतकीच इच्छा आहे का जसं पहिले होतं ग्राउंड तसं साफसुथरं करून द्यावे। नाही अन्यथा नाही केलं तर आम्ही धरणे आंदोलनाला PWD ऑफिससमोर बसीन नाही। आणि सार्वजनिक बांधकाम विभाग